मुख्यमंत्र्यांच्या तंबीमुळे मंत्र्यांनी बोलताना काळजी घ्यावी असं सांगितलं जात आहे, पण तरीही वादग्रस्त विधाने थांबत नाहीयेत। आता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फोडलंय। मुख्यमंत्र्यांनी कडक तंबी दिल्यानंतरही राज्यातल्या महायुती सरकारमधल्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान काही केल्या थांबत नाहीयेत। आता परत नव्याने राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या एका वादग्रस्त वक्तव्याचा क्षुल्लकाष्ट सरकारच्या मागे लागण्याची चिन्ह आहेत। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे अकोल्यातील सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटनासाठी शहरात होते। यावेळी बोलताना त्यांनी एक केलेले विधान नवा वाद उत्पन्न करणार आहे। सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जात आहे, असं वादग्रस्त विधान शिरसाट यांनी केलंय। यामुळे व्यासपीठावर भाजप आमदार हरीश पिंपळे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते। तुम्ही माझ्याकडे या, 5 कोटीचं असेल, 10 कोटीचं असेल, 15 कोटीचं असेल, मागा, दिलं नाही तर नावाचं संजय शिरसाट करा। आपल्या बाबाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापरायचा कसं, एवढी अक्कल आपण ठेवायची, बाहेर काय करायचं? दरम्यान याच कार्यक्रमात स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय शिरसाटांनी मात्र राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना बोलताना सांभाळून बोलण्याचा सल्ला दिलाय। मिटकरी, तुमच्यामुळे माध्यमांना चांगला टीआरपी मिळतोय, मात्र तू जास्त बोलू नकोस, नाहीतर तुझेही आमच्यासारखे हाल होतील, असा सल्ला शिरसाटांनी मिटकरींना दिलाय। मिटकरीचं बरं त्याचं काय नाही, कुणाला वापरत असतो, उगाच तरी तर टीव्हीवाल्यांचं टीआरपी वाढवत असतात। जास्त बोलू नको भाऊ, आमच्यासारखे हाल होतील।